बंडू आंदेकर आणि शिवम आंदेकरची धुळे कारागृहात आता रवानगी करण्यात आली आहे। मासळी व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल प्रकरणात अटक करण्यात आली होती। मुक्का कोर्टात आता हजर करण्यात आलेला आहे। बंडू आंदेकर आणि शिवम आंदेकरची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर याआधीच आयुष पोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर, शिवम आंदेकरला अटक करण्यात आलेली होती। पण त्यानंतर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये या दोघांची नावं होती। त्याच्यामुळे याआधी न्यायालयीन कोठडीत असल्याने पुन्हा एकदा त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलेलं होतं। त्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि आता त्यांची रवानगी ही पुण्यातल्या एरोडा कारागृहात नाही तर धुळ्याच्या कारागृहामध्ये करण्यात आलेली आहे। शिवम आंदेकर आणि बंडू आंदेकर या दोघांची रवानगी आता धुळे कारागृहात करण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।